काम करायला सत्ताच लागत नाही. सत्ता नसतानाही करवीर विधानसभा मतदारसंघात कोट्यावधीची विकास कामे मार्गी लावली आहेत. घरात बसून नव्हे तर लोकांच्या घरी जाऊन सुखदुःख जाणून घेणारा मी कार्यकर्ता आहे. गावागावात सत्ताधाऱ्यांपेक्षा माझा संपर्क आहे. रस्त्यावर उतरून लोकांसाठी लढणं याला माझं प्राधान्य राहिलं आहे. विरोधकांच्या निष्क्रियतेमुळे मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे गतिमान विकासासाठी पुन्हा मैदान गाजवणार आहे. शेवटच्या 10 ओव्हरमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी करून जसा सामना जिंकता येतो तशाच पद्धतीने शेवटच्या 6 महिन्यात माझी रणनीती असेल. आता मैदानात उतरणार ते जिंकण्यासाठीच, असा विश्वास माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला. नरके यांच्या पुढाकाराने बाजारभोगाव तालुका पन्हाळा परिसरात 2.5 कोटींची विकास कामे मार्गी लागली. या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बेधडक न्यूजशी बोलत होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा, घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका. करवीर विधानसभा मतदारसंघातील आज कुंभारवाडीपासून कुंभारवाडी, साळवाडी, वाळुली, पोवाडी, त्यानंतर किसरूळ, काजवडे, पाटपन्हाळा, वाशी ते पाटपन्हाळा रस्त्याला अशा आणि काजवडे अशा गावामध्ये आज विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी आपण केलेला आहे. जवळजवळ आज 2,60,00,000च्या विकास कामांचा शुभारंभ आपण आज या ठिकाणी केलेला आहे आणि कामंही चालू झालेली आहेत. त्याचबरोबर या 22-23मधून आदरणीय पालकमंत्री दीपक केसरकर साहेबांनी या ठिकाणी 2,25,00,000 रुपये मला 30-54 आणि 50-54मधून जिल्हा नियोजन मंडळातून दिले. त्याचबरोबर 2.5 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी 2.5 कोटी रुपये मला 25-15मधून दिले. त्याचबरोबर क वर्ग यात्रास्थळमधून DPDCतून आपल्याला जवळजवळ 25 लाख मिळाले. त्याचबरोबर 60 लाख नागरी सुविधांतून मिळाले. त्याचबरोबर आपल्याला जलसुविधामधून 50 लाख मिळाले. DPDCतून आपल्याला आणि इतर क्षेत्रातून सामाजिक न्याय विभागातून आपल्याला दलित वस्तीमध्ये कामं करायला मिळाली. जवळजवळ या 10 कोटीच्या सर्व अंदाजे 10 कोटीच्या आसपासचा विकास कामाचा शुभारंभ हा 22-23मधल्या बजेटमधून आणि 25-15च्या विकास कामातून मिळाला. 23-24च्या DPDCला पैसे मंजुरीला मी दिलेले परंतु झाले नाहीत. जरी मी लोकप्रतिनिधी नसलो तरी या ठिकाणी ही विकास कामं 25-15 शासनाच्या योजनेतून आणि विविध विकास कामं DPDCच्या योजनेतून आपण प्रयत्न करून या मतदारसंघामध्ये आपण खर्च करायला लागलेला आहे, विकास निधी आणलेला आहे. मला वाटतं की बरोबर या 1.25 वर्षामध्ये आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून मी जवळजवळ 123 पेशंटना 50,000पासून ते 3 ते 4 लाखापर्यंत या ठिकाणी मुख्यमंत्री सहायतेने आजारपणासाठी ऑपरेशनसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे मी लोकप्रतिनिधी असताना जी कामं करतोय तीच कामं लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा काम करतो आहे. त्याचबरोबर गाठीभेटी असतील, संपर्क असेल, याचबरोबर तहसीलदारमधली ऑफिसमधली कामं असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय ऑफिसमधली कामं असतील, ही पूर्वीच्या पद्धतीनंच माझी या ठिकाणी कामं चालू आहेत. लोकप्रतिनिधी असावंच असं नाही, नसलं तरी आपल्या मनामध्ये जिद्द असेल तर आपण विकास कामं पोचवू शकतो, करू शकतो, शासन दरबारी मागू शकतो. आता नवीन बजेटमध्ये मी पर्यटनमधून पैसे मागितलेले आहेत. स्टेट बजेटमधून अंतरिम बजेट आता झालेलं आहे. 23-24 आता जे या वर्षीचं मार्च बजेट आहे याच्यामधून आता 24-25च्या बजेटसाठी जे पैसे मिळणार आहेत या ठिकाणी त्या बजेटमधून मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मला जवळजवळ 50 कोटीच्या रस्त्याची मी मागणी केलेली आहे. आता पलीकडचा वाशी पडसाई रस्ता आहे त्याच्या संदर्भात मी मागणी केलेली आहे. अनेक रस्ते आहेत, ग्रामा इजिमा रस्ता आहे याच्यासाठी मी मागणी केलेली आहे. आणि मला वाटते आचारसंहिता संपल्यानंतर काही बजेटही तरतूद होतील. आज पर्यटनमधून अनेक काही गावची मोठी प्रपोजल आपण या ठिकाणी ठेवले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफीतले 50,000 रुपये ज्या शेतकऱ्यांना मिळाले नव्हते, जो परवा निर्णय झाला तो 14,000 शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातला जे 50,000 अनुदान मिळालं नव्हतं या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी सातत्यानं बोललो होतो. आणि आपल्याला पण कल्पना आहे की आमचे आबिटकर आमदार आहेत त्यांनी याचा पाठपुरावा केला होता. मी स्वतः आमदार नसलो तरी मी मुख्यमंत्र्यांना समजून सांगितलं होतं की या ठिकाणी एकाच वर्षात 2 ज्यांनी वेळा पीक कर्ज उचलले त्यांच्यावर अन्याय होती, त्या 14,000चा निर्णय झाला. आता सगळेच लोक सांगतील आम्ही केलं, प्रत्येकजण पाठीमाग असते, परंतु मी आमदार नसताना सुद्धा या सगळ्या मागण्या मी त्या ठिकाणी केल्या. आता 36,000 एक लोकांचा प्रश्न आहे की ज्यांनी 5 वर्ष 3 वर्षामध्ये एकदाच कर्ज उचलले त्यांना अपात्र केले, त्यांना बसवायसाठी सुद्धा आता माझे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत. मी परवाच मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कल्पना दिलेली आहे.
पावसाळ्यात हे असणारे महापूरच्या योजना, महापुरात येणाऱ्या गावामध्ये जे रस्ते असतात किंवा आता आपल्याला जवळजवळ 2600 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी जागतिक बँकेच्या वतीने करून घेतलेली आहे. ते मी स्वतः त्याच्या संदर्भात आमचे क्षीरसागर होते, मी स्वतः त्याच्यामध्ये आम्ही पाठलाग केला आहे की चिखली असतील, वरंगी असतील, पाडळी असतील, वेगवेगळ्या आपल्या भागामध्ये पन्हाळ्यामध्ये असतील आणि गगनबावडा असतील, पूरग्रस्त भागाचा तडाखा अनेक लोकांना बसतो आणि या संदर्भात हे पुराचा तडाखा बसू नये यासाठी जागतिक बँकेकडे प्रपोजल दिले. त्याच्यामध्ये सर्व गावचा समाविष्ट करावा म्हणून मी सातत्यानं मागाय. म्हणजे विकास कामच नाही, अनेक कामं असतात, अनेक योजना असतात. संजय गांधी सावंतबाच्या आता कमिट्या करायच्या, पन्हाळ्याची कमिटी झाली, त्याच्यामध्ये आपली 2 लोक आता समाविष्ट होतील. हे या कमिटी आपण त्या ठिकाणी करायला लागले. मला वाटते सामाजिक स्तरावरती काम करत असताना, समाजामध्ये काम करत असताना विकास निधी आणण्याबरोबर त्या ठिकाणी औषधोपचार करण्यासाठी लोकांना मदत करणं, त्याचबरोबर खेळाडूंना मदत करणं. अनेक खेळाडूंना आत्तापर्यंत मी मदत आणलेली आहे. वेगवेगळ्या तालमीला व्यायामशाळेचं साहित्य आपण दिलेलं आहे. वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आपण सातत्यानं भरवत आलो आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विकास कामावर आपण भरीव काम यात 5 वर्षात लोकप्रतिनिधी नसलं तरी लोकांना मदत करण्याच्या दृष्टीनं सातत्यानं मी काम करत आलो आहे. त्यामुळे 5 वर्ष माझा निवडणुकीमध्ये पराभव झाला, पण मी कधी घरात बसलो. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी 24 तास 24/7 मी लोकांना अवेलेबल आहे. आणि निश्चितपणे मी लोकांची कामं करण्याचा, मी कधी हा कुठल्या पार्टीचा तो कुठल्या पार्टीचा हे लक्ष दिलं नाही. लोकांच्या सेवेसाठी सातत्यानं मी हजर आहे. परवाच मी खासदार मंडलिक साहेबांना आणि उद्या मी वनमंत्र्यांना पण सांगतोय की गव्याचा त्रास फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या विभागामध्ये व्हायला लागला आणि सौर ऊर्जेचं कुंपण, कारण चर मारून त्याच्यामध्ये कुठेही उपयोग होत नाही. सौर ऊर्जेचं कुंपण आम्हाला या ठिकाणी अखंड घालून घेतलं तरच गव्याचा त्रास, आमच्या शेतकऱ्यांच्या पिकांना जो त्रास होतो किंवा पिकाचं नुकसान होते त्याच्या संदर्भात आम्हाला सौर ऊर्जेचं कुंपण घालून द्या या संदर्भातली वन खात्याच्या मंत्र्यांच्याकडं आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे उद्याच्या आठवड्यात मी त्या ठिकाणी मागणी करतोय. ऑलरेडी केलेली आहे. त्याचबरोबर 10 गुंठ्याच्यावर ज्यांचं नुकसान होते त्यांनाही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे या संदर्भातली मागणीसुद्धा मी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्याकडे करतोय. प्रश्न काय आहेत आणि प्रश्न काय आहेत हे सगळी मला कल्पना आहे. परवाच तुम्ही आपल्याला घाटाचा जो प्रश्न आहे कुठला, काजिडे घाटाचा, तरी हा प्रश्न मी मार्गी जवळजवळ लावत आणला होता. त्यावेळी खाली होणाऱ्या तलावामुळे जो रस्ता आहे तो त्या तलावातून गेल्यामुळे त्या ठिकाणी तो रस्त्याचं काम थांबलं. आता खालच्या लोकांनी स्वयंपूर्तीनं रस्ता करायला लागले, पण तसं करून चालणार नाही. मी मुख्यमंत्र्यांना सांगितले की बाबा रवींद्र चव्हाण या ठिकाणी पाटबंद सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी मी सांगतो एक मिटिंग लावा. खालचे आमदार राजेंद्र साळवे यांना एकत्र घेऊन मी मिटिंग लावतोय आणि हा एकदा कोकणाला असणारा जवळचा रस्ता या ठिकाणी चालू व्हा त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. अनेक पर्यटनमधून काही गोष्टी मी वेगवेगळ्या मोठ्या तलावांचे सुशोभीकरण करायची कामं हातात घेतलीत. निश्चितपणे 2-4 महिन्यामध्ये आणि काही मार्गी लागते, कारण शेवटच्या आता तुम्ही बघितलं असेल की अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या 5 वर्षामध्ये 2 वर्ष कोरोना गेली, त्यावेळी सत्ता वेगळी सत्ता होती, आत्ता सत्ता बदल झालेला आहे. 1-1.25 वर्षामध्ये बऱ्यापैकी कामं आणण्यामध्ये, लोकांची कामं करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. पराभव झाला म्हणून मी घरात बसलेलो नाही, मी सातत्यानं फिरतोय आणि मी सातत्यानं फिरत राहणार आहे. मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये माझे कामं चालू आहे. टोलची आंदोलनं पूर्वी होती, त्यावेळी टोल बंद केला, त्याच्यानंतर हद्दवाढीच्या विरोधात आंदोलन केलं. अनेक गोष्टी आहेत की सांगायला वेळ आपल्याला कमी पडेल, परंतु मी कार्यकर्ता म्हणून लोकांच्यामध्ये सातत्यानं काम करायला लागले आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन या मतदारसंघाचा आज विकास मागं पडला आहे. त्या आज शेजारच्याच राधानगरी आणि पलीकडे जर आपण जाऊन बघितलं तर विकास कामं काय कशा पद्धतीने चालले, त्याच्या पलीकडे गेलं ते काय पद्धतीने विकास, म्हणजे आपला मतदारसंघात खऱ्या तर मागे गेला का नाही तुम्हाला लक्षात येईल. आणि मला वाटतं या सगळ्यावर आपण शेवटी राजकारण ह्याला महत्त्व न देता आपल्या भागामध्ये विकास आला पाहिजे, विकास कामं झाली पाहिजेत, लोकांची कामं झाली पाहिजेत, यासाठी माझी या ठिकाणी प्रक्रिया. आपण कोर्ट या ठिकाणी आणलं, आपण पोलीस स्टेशन आणलं, आता दवाखान्याची प्रस्ताव आणले. परवा कोपाड्यामध्ये आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राला मी टोपेंच्याकडनं मंजुरी घेतलेली, परवा तानाजी सावंतांच्याकडनं मंजुरी तिथं आणलं. अनेक विभागामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. मला वाटते निश्चितपणे जरी काही सप्टेंबर आला असला, पुढे मार्चमध्ये ऑक्टोबरमध्ये आमच्या विधानसभा निवडणुका, आता लोकसभा निवडणुका होतील, परंतु शेवटच्या अंतिम टप्प्यातसुद्धा कसं असते की जास्त जण या अंतिम टप्प्यात गोळा करतात. आपण मॅच बघताय, पहिल्यांदा काही झालं असेल एक गोष्ट गेली तिकडे मी लक्ष देत नाही, परंतु आता शेवटच्या 10 ओव्हरमध्ये सुद्धा आपल्याला टार्गेट गाठणं हे महत्त्वाचं असते. आणि त्यावेळी आता मला या शेवटचं वर्षभर मिळाले, त्या वर्षभरात मला रना काढायचं आहे आणि मी ते काढायला लागले. तुम्हाला दिसत असेल, बघत असाल की मला तो स्कोर मारायचा आहे आणि शेवटी कुणासाठी करतो, आपल्या लोकांच्यासाठी मी विकास काम करतो. यामध्ये
माझा व्यक्तिगत काही स्वार्थ नाही, लोकांना सोयी उपलब्ध व्हायला पाहिजेत याच्यासाठी मी माझा वेळ या ठिकाणी देतो. मला आपल्या सगळ्यांचं सहकार्य, हे सहकार्य पुढे अपेक्षितपणे मिळावं एवढीच माझी एक कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे.